तुम्ही जर आजोळी गेला असाल आणि तुम्हाला जर पुन्हा आपला आजोळ्यातले जुने दिवस आठवायचे असतील, तर आपण ही फिल्म नक्की बघितली पाहिजे, जिचं नाव आहे एप्रिल 99. एवढी अप्रतिम फिल्म आहे, मी तुम्हाला सांगतो, की मला असं 2 मिनिटासाठी वाटलं, की मी माझ्या आजोळ्यातच आहे. एवढं भारी फिलिंग आलं मला. म्हणजे जे कोकणात असतील किंवा पुण्यात असतील किंवा म्हणजे जे कोकणात जातात किंवा आपल्या आजोळी जातो बेसिकली मुंबईहून, तेव्हा तिकडची मुलं म्हणतात, "अरे हा आउटसाइडर आहे, चाकरमनी इलो, चाकरमनी आला हवं हा." असं जेव्हा बोललं जातं आणि आपल्याला म्हणजे गावची माणसं म्हणतात, "ए जा रे, याला गाव दाखवून ये." म्हणजे गाव आपलं तसंच हे ते गाव दाखवलं जातं आणि गावातल्या माणसांचे स्वभाव, जुनी माणसं आणि कशा पद्धतीने काळ थांबवून ठेवण्याची ताकदही या दिग्दर्शकामध्ये आहे. त्या काळात असं अडकवून ठेवतो त्या फ्रेजमध्ये आपल्याला. मला प्रचंड फिल्म आवडली. तुम्हीही बघा. म्हणजे असं बघता-बघता असं डोळ्यात पाणी येतं, पुन्हा हसायला येतं. पाणी येतं, हसायला येतं. म्हणजे अप्रतिम. तुम्ही बघा एप्रिल 99. म्हणजे एका कास्टिंग डायरेक्टरने फिल्म बनवली आणि स्वतःच्या फिल्मसाठी एवढं अप्रतिम कास्टिंग केलेलं आहे. म्हणजे ग्रेट आहे. म्हणजे कोणीही अभिनय करत नाही त्यात. असंच बोलून जातात. म्हणजे आपली ठिकाणं वेगवेगळी असतील, पण माणसांचे स्वभाव मात्र सेम असतात ना. म्हणजे त्या स्वभावाची माणसं कुठे ना कुठे सापडतातच आपल्याला. अरे, हा आपल्या राख्यासारखा आहे, हा आपल्या मण्यासारखा आहे किंवा आपल्या बंट्यासारखा आहे. ह्या ज्या गोष्टी होतात ना, सेम, सेम. आपण असं सांगू शकतो, की हा, हा ह्याच्यासारखा आहे, तो त्याच्यासारखा आहे. म्हणजे सॉलिड आहे. तुम्ही बघा. मी बघितली. मी एन्जॉय केली. तुम्ही बघा प्राईम व्हिडिओवर एप्रिल 99. मी थिएटरला पण बघितली होती आणि आता इथे असं मागे पुढे करत बघितली. मजा आली. तुम्हीही मजा घ्या. थँक